हॅलो, गुड मॉर्निंग. तर आता वाजले सकाळचे 10 आणि माझी देवपूजा वगैरे सगळं झालं. कालची पूजा पण सगळी आवरून झाली. तर आता इकडे मी पाडव्याचं ओळून घेणार आहे. पाडव्याच्या निमित्ताने पारस मला कुठेतरी घेऊन चाललेत, फिरायला घेऊन चालले. तर आम्ही 2 दिवसासाठी चाललोय. ऍक्च्युली वी आर गोइंग फॉर बेबी मून आणि आमचं खूप कधीचा प्लॅन चालला होता, बऱ्याचदा कॅन्सल पण झाला आणि आज फायनली आम्ही चाललोय. पारस नाही 2 दिवस सुट्ट्या आहेत, म्हटलं कुठेतरी जाऊया. तर 2 दिवसासाठी आमचं बघा एवढं साहित्य आहे घेतलेलं. लंचसाठी थांबलो आहे. ॲक्च्युली आम्हाला सॅलॉनला खूप लेट झालं आणि मग आता रस्त्यात थांबलो आहे. इकडनं जेवण वगैरे करू, मस्त पेटपूजा आणि मग हॉटेलला चेक इन करू. आमचं तसं बुकिंग नाही झालं पण आम्ही ऑन द स्पॉट बघणार आहोत हॉटेल, मग त्यानंतर फायनल करू कुठले तर पेटपूजा. हॅलो, तर आम्ही फायनली पोहोचलो आहे रिसॉर्टवर. कारण आम्ही रस्त्याने 1-2 रिसॉर्ट बघितले, सगळीकडे फुल झालं आहे कारण दिवाळीची सुट्टी चालली आहे. आणि आता फायनली एक रिसॉर्ट भेटलं जे खूप छान आहे. भावली डॅमच्या रस्त्याला आहे, नाशिकवरनं कुठून इगतपुरीवरनं आपण जेव्हा भावली डॅमकडे जातो तिकडे आहे आणि आतमध्ये येते, त्यामुळे असं कळत नाही रस्त्यावरनं, पण छान आहे. तर आता रूममध्ये आम्ही एंट्री केली, लगेज वगैरे ठेवलं. म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करू, रूम टूर देऊ का मॅडम. तर ही आमची रूम आहे. सगळ्यात आधी त्यांनी इथे वॉर्डरोब्स दिले, लाइटिंग लागते. वा त्यांचं नवीनच आहे ऍक्च्युली ते रूम्स म्हटले, आताच परवा ओपनिंग झालंय. परवा ओपनिंग झालं आणि ही रूम अजून कोणी यूज नाही केली, तर आम्ही फर्स्ट असं ते म्हटले पण असेल कारण नवीनच दिसते. म्हणजे परवाच ओपनिंग झालं, तर आम्ही फर्स्ट क्लायंट आहोत त्यांचे, असं म्हणणं मी आहे ना. आणि फुल मिरर आहे, वॉर्डरोब आहे, स्वतःचं सामान आहे आतमध्ये सगळं. मुळात हॉटेलमध्ये पण वॉर्डरोब पाहिजेच, कारण आपला खूप पसारा असतो, तो असं समोर दिसण्यापेक्षा असं बरं असतं. आणि वॉशरूम दाखवून देते आधीच. अरे जॅक्युझी नाही का? छान आहे, पण हे टाईल्स सुंदर आहे. वॉशरूम आहे आणि ही आहे रूम. श्रद्धा तर छान आराम करणार आहे आणि टीव्हीवर स्टिकर पण नाही काढला श्रद्धा ओपनिंग करेल म्हणून. आणि मेन फीचर आहे रूमचं त्या पडद्याच्या मागे. आणि इथे छान सेटिंग पण आहे मस्त छान. इथे सूर्यवंशम आणि कुठले तिरंगा बॉर्डर आणि जुदाई वगैरे सारखी मूवीज बघू शकते. आणि मेन फीचर रूमचं दाखव आता. व्ह्यू साठीच तर आम्ही घेतो रूम बुक केली. किती सुंदर व्ह्यू, छान बाल्कनीत मस्त संध्याकाळी चहा घेऊ आपण. हा त्यांचा पूल एरिया इकडं. आणि पूल बघून आला इराची खूप जास्त आठवण. ही इराला येताना फोन लावला तर ती रडायला लागली की मला पण हॉटेलला यायचं तुमच्यासोबत. तर मग ती आल्यावर आम्ही पुन्हा येणार आहे. आपण पैसे भरले पूर्ण, फूडचं पण दिलंय. पोट भरून खायचं, उलटी वस्तूवर खायचं. उलटी करून करून खाईल मी, टेन्शन नाही. पण पूर्ण खायचं, पूर्ण पैसे उलट्या करेल खाईल, पुन्हा उलटी करेल खाईल. असे उलट्या लवकर होतात प्रेग्नन्सीमध्ये, तर पोट भरून खायचं. पण एकदम पोट भरून. त्यासाठी आपण घेतले कारण होतं इथं मी टेलिस्कोप मस्त माउंट करू शकतो. तर आम्ही आत्ताच रूममध्ये आलो, फ्रेश झालो आणि पारसच्या इकडे आराम करण्याऐवजी टेक्निकल गोष्टी सुरू होऊन गेल्या. टेलिस्कोप जॉईन करतायत ते व्ह्यू बघण्यासाठी. डोंगरावरच्या 2 गाई बघायच्या आहेत त्यांना. इकडे म्हैस बसली बघ. मी तर दमली बाबा, मी झोपा काढणार आहे छान. आता मस्त झोपणार आहे. ऍक्च्युली टीव्ही बघायचं होतं मला, पण मग टीव्हीच चालत नाहीये. बऱ्याच जणांना आपल्याकडे बेबी मून माहित नाही. आता नवीनच संकल्पना ऐकायला येते की बेबी मून असतं असं. म्हणजे मी तरी 1-2 वर्षापूर्वी ऐकलंय की बेबी मून नावाचा प्रकार असतो. इंस्टाग्रामवरूनच येतात ह्या गोष्टी. आणि म्हटलं चला आपण पण जाऊया बेबी मूनला, म्हणून आलो. तर सगळ्यांना वाटतं बेबी मून म्हणजे फोटोशूट वगैरे असं काही असतं,
मग इरा सगळ्यांना समजवते की बेबी मूनला फोटोशूट नाही करत, मम्माला आहे ना जरा आराम पाहिजे असतं ना, म्हणून मग मम्माला बेबी मूनला पाठवतात 2-1 दिवसासाठी. असं इरा छान उत्तर देते त्याचं. आणि ॲक्च्युली तेच असतं, थोडं रिलॅक्सेशन. कारण आपण किती म्हटलं घरी आपण आराम करू तो होत नाही, काही ना काही कामं चालले असतात किंवा काहीतरी गडबड असते. रिसॉर्टवर जाऊन छान आराम करायचा, एन्जॉय करायचा, हाच त्या मागचा पर्पज आहे. थोडं मेंटली फिजिकली रिलॅक्स होतं, त्यामुळे हा बेबी मून प्रकार काढलाय. आता इव्हिनिंग स्नॅक्स आहे, तर आम्ही खाली आलो इथे. तर त्यात बरेच मेन्यू आहेत स्नॅक्समध्ये, सँडविच, दाबेली आणि बरंच काही. चहा पण आहे तिकडे. आता आमचा चहा नाश्ता झालाय आणि इथे अब्रत शादीत झालाय सगळं. हो सुंदर आहे. त्यांचं ऍक्च्युली आहे ना जे प्रीमायसेस आहे ना खूप मोठं आहे आणि खूप छान आहे. हे बघा असं प्रोग्राम्स चालू आहेत लहान बच्चूंचं. आणि आय थिंक इथे पाडवा आणि भाऊबीजेचं गेट टुगेदर करण्यासाठी बरेच जण आलेले आहेत. असंच आपले सगळे रिलेटिव्ह आणि आपण यायला पाहिजे. हो ना, असे फंक्शन्स आपण ऑर्गनाईज करायचे आणि सगळ्यांना बोलवायचं असं. नंतर मग बिल देऊन द्यायचं सगळं कॉन्ट्रीब्यूट करून. हा TTMM. पुढचं लवकर नाटक नको बघितला, डान्स बघितलाय मी. मला ते माझ्यासमोर ऍक्टिंग नको करू. आता न म्हटलं त्रास झाला मी विश्वास ठेवणार. डेंजर डान्स केला तू. अशी डान्स करतो मला वाटतं काही अंगात आले काय वाटलं आज. आता बघ ते आता उठल्यावर काहीच नाहीये ते ना, झोपेतून असं उठलं ना पोझिशन चेंज झाली. टेम्पररी त्रास असतो का तो? हॅलो, गुड मॉर्निंग. तर आम्ही आता ब्रेकफास्टला आलो आहे. 10 वाजले असतील का. आंघोळी वगैरे करून आलो ब्रेकफास्टला आणि आता ब्रेकफास्ट करतोय. ॲक्च्युली कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट असेल तर आपण असं भरभरून घेत असतो. घरी जनरली एवढा ब्रेकफास्ट केला नाही जात आपल्याकडनं. सो इट्स ब्रंच ॲक्च्युली. आणि लंच पण आहे तसं 1:30-2 वाजता असेल. हॅलो, गुड इव्हनिंग. तर आम्ही आता चहा मागवला आहे रूमवर. आजचा दुसरा दिवस आहे, उद्या चेकआउट आहे. वेळ असं पटकन चाललाय फास्ट अगदी. आणि मी ॲक्च्युली रिलॅक्सेशनसाठी आली आहे. तर खरंच मला इतकी झोप येते ना, मी खूप झोपते इकडे, झोपा काढते बरोबर. आणि छान वाटतं. आता उठले झोपेत ना आणि चहा मागवला मस्त. आता चहा घेतो. त्यापूर्वी म्हटलं हे बघा आम्ही शर्ट्स घेतले होते 3 ते 4 वर्षापूर्वी, सेम पारसने आणि मी. तर आज मुहूर्त निघाला आहे त्याचा उद्घाटनाचा. साईज सध्या होत नाही पण आता होत नाही साईज ऍक्च्युअली. छान दिसतो तुम्हाला. सगळं छान दिसतं. मी ऍक्च्युली जरा फुगली आहे ना, मग त्यामुळे मग नाही होते. अगं फुगली नाही, बाळ येते. पण मग इकडे पण जरा बाळाचाच प्रकार आहे. बाकीचा बाळाचा प्रकार आहे. प्रताप. ऍक्च्युली सगळं फॅट वगैरे जमा होतं, पण ठीक आहे. ते पण एक प्रेग्नेन्सीचं सौंदर्य आहे. हे बघा इकडे स्विमिंग पूलमध्ये बच्चू छान स्विमिंग करताय. हो ना, तेच आम्हाला ते बघून आम्ही ॲक्च्युली स्विमिंग कॉस्ट्युम आणलाय, पण इच्छाच नाही झाली इराविना स्विमिंग करण्याची. तर हा मॅग्नेटचा गेम आहे. ऑनलाईन मागवला मी, मलाही माहिती नाही कसं आहे. फर्स्ट टाइम ट्राय करू. त्या दोघी टीम्सकडे असे 12 म्हणजे नंबर ऑफ पीपल डिपेंड मॅग्नेट डिवाइड करायचे आणि या लिमिटेड जागेमध्ये ठेवायचे. ज्याचे संपतील पहिले तो जिंकला. आणि पण प्रॉब्लेम असा आहे, मॅग्नेट खूप स्ट्रॉंग आहेत. ठेवताना तुम्ही जवळ ठेवले आणि ते चिपकले एक दुसऱ्याला तर तुमचे मॅग्नेट एवढे वाढतात. नाही मला सरकवायचं चिपकतात. मॅग्नेटिक फील्ड ढकललं तिकडं. हे कसं करायचं, ढकलायचं ते बघा चिपकू शकतात. चिपकू पण शकतात.
पण शकतात. हे माझं नाहीये, मी सरकवतो तुझ्या मॅग्नेटमुळे झालं, तुझा दोष आहे. एक दो. हो जी, हो गई मैं.